विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर एक दिन। हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, होगी शांति चारों ओर एक दिन। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, तुमच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या परीक्षेला या एप्रिलमध्ये तुम्ही सामोरे जाणार आहात। या शैक्षणिक वर्षात तुमच्या अध्ययनात कोरोना महामारीने खूपच विघ्ने आणली, त्यातूनही तुम्ही जिद्दीने आणि निष्ठेने तुमचा अभ्यास पूर्ण केला आहे, त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक। तरीही असे आढळले की आपल्या अनेक विद्यार्थी मित्रांना आपला अभ्यास पूर्ण झाला की नाही हेच ठरवता येत नाही। त्यांच्या मदतीसाठी असीम ज्ञानवाहिनीने ही 10वी विज्ञान मार्गदर्शन मालिका सुरू केली आहे। या मालिकेद्वारे विज्ञानाच्या दोन्ही प्रश्नपत्रिकांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे। आज मी आपल्या समोर विज्ञान 1 मधील धातू विज्ञान या 8व्या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर तुमच्याशी बोलणार आहे। परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सारांश रूपाने समजावून सांगणार आहे। हा एवढाच अभ्यास तुम्ही केला तरी तुम्हाला एसएससीच्या विज्ञान परीक्षेमध्ये भरघोस गुण मिळतील याची आम्ही हमी देतो। चला तर सुरू करूया आपल्या 8व्या प्रकरणाचा अभ्यास। एसएससी एका दृष्टिक्षेपात परिपूर्ण मार्गदर्शन मालिका। संकल्पना, दिग्दर्शन आणि मार्गदर्शक श्रीयुत बीबी जाधव सर। परिपूर्ण आकलन आणि उजळणीसाठी एसएससीच्या प्रत्येक विद्यार्थ्याने पाहिला पाहिजे असा हा व्हिडिओ। मार्गदर्शिका सौ अनुजा थोरात, शाळा व्हीपी विद्यार्थिनी हायस्कूल, जुहू मराठी माध्यम। आणि मी आपल्याशी संवाद साधते नेहा तोडकरी। विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण 8 धातू विज्ञान या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जाणून घेऊया प्रश्नपत्रिकेचे स्वरूप। आपल्या विज्ञान 1 आणि 2च्या प्रश्नपत्रिकेमधला पहिला प्रश्न असतो, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायांचा क्रमांक लिहा। इथे 5 उपप्रश्न असतात ज्याला 5 मार्क आहेत। प्रश्न पहिला बी, खालील प्रश्नांची उत्तरे द्या। इथेही 5 उपप्रश्न असतील आणि त्याला 5 मार्क आहेत। मग यामध्ये काय विचारलं जाईल तर दिलेल्या वर्णनावरून नाव लिहा, योग्य जोड्या जुळवा, गटात न बसणारा शब्द, सत्य की असत्य, सहसंबंध पूर्ण करा इत्यादी। हे सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत। प्रश्न दुसरा ए, शास्त्रीय कारणे द्या। इथे तुम्हाला 3 पैकी 2 कारणं लिहायची आहेत आणि त्याला एकूण 4 गुण आहेत। प्रश्न दुसरा बी, खालील प्रश्नांची उत्तरे द्या। इथे तुम्हाला 5 पैकी 3 प्रश्नांची थोडक्यात उत्तरं द्यायची आहेत, याला एकूण 6 गुण आहेत। यामध्ये काय विचारलं जाईल तर फरक स्पष्ट करा, काय घडेल, तक्ता पूर्ण करा, आकृती किंवा किरणाकृती काढा, चुकीची आकृती दुरुस्त करा, आकृती पाहून संकल्पना नियम लिहा, गणिती प्रश्न, रासायनिक समीकरण इत्यादी। पुढचा प्रश्न असेल प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे द्या। इथे तुम्हाला जास्त पर्याय उपलब्ध आहेत। तुम्हाला इथे 8 पैकी 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत, याला एकूण 15 गुण आहेत। याचा अर्थ प्रत्येक उपप्रश्न 3 गुणांसाठी। यामध्ये काय विचारलं जाईल, परिच्छेदावरून प्रश्न, आकृतीवरून आलेखावरून प्रश्न, नियम सूत्र यावर आधारित प्रश्न, प्रयोग संकल्पना यावर आधारित प्रश्न इत्यादी। त्यानंतर येईल प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे द्या। इथे 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे आणि तो 5 गुणांसाठी आहे, म्हणजे हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे। यामध्ये काय विचारलं जाईल, परिच्छेदावरून प्रश्न, आकृती किंवा आलेखावरून प्रश्न, उपकरणाची तत्वे, कार्य, कार्यकारण भाव, निरीक्षणावर आधारित प्रश्न इत्यादी। आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिलं, आता पाहूया की प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेचं नियोजन कसं करायचं। 5 मिनिटं आपण प्रश्नपत्रिका वाचनाला दिली आणि शेवटची 10 मिनिटं जर आपण पडताळणीसाठी ठेवली तर बघा एकूण बेरीज 120 मिनिटं
म्हणजे बरोबर 2 तास. याचा अर्थ या प्रकारे जर आपण नियोजन केलं तर आपली प्रश्नपत्रिका बरोबर 2 तासात पूर्णपणे सोडवून होईल याची खात्री बाळगा. आता मी तुम्हाला या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे कथन करणार आहे. ते नीट समजून घ्या, त्याची चांगली तयारी करा. तर सर्वप्रथम पाहूया धातूंच्या काही अभिक्रिया. सर्वप्रथम धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. त्याचं सामान्य समीकरण मी असं लिहीन, धातू अधिक ऑक्सिजन यांच्यामुळे मला मिळेल धातूंचे ऑक्साईड. उदाहरणार्थ मॅग्नेशियमची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली असता मला मिळेल मॅग्नेशियम ऑक्साईड. बघा, मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली असता ती अत्यंत प्रखरतेने जळते आणि तिच्यापासून मला मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी पूड मिळते. काही धातूंचे ऑक्साईड हे पाण्यात द्रावणीय असतात. त्याचं समीकरण मी असं लिहीन, धातूंचे ऑक्साईड अधिक पाणी यांच्यामुळे मला मिळेल अल्क. उदाहरणार्थ मॅग्नेशियम ऑक्साईड पाण्यात विरघळले असता मला मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे अल्क मिळते. बघा, मॅग्नेशियमची पांढरी पूड पाण्यात विरघळल्यानंतर मला मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिळाले. दुसरी अभिक्रिया धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. धातू अधिक पाणी याच्यामुळे मला मिळेल अल्क किंवा धातूचे ऑक्साईड आणि हायड्रोजन वायू मुक्त होईल. त्याचं पहिलं उदाहरण पाहूया. सोडियमची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली असता मला सोडियम हायड्रॉक्साईड मिळतं आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो आणि या प्रक्रियेमध्ये खूप उष्णता निर्माण होते. ही एक तीव्र अभिक्रिया आहे आणि उष्मादायी अभिक्रिया आहे. बघा, या परीक्षा नळीत आपण पाणी घेतलं, त्यामध्ये सोडियमचा तुकडा टाकल्यानंतर तीव्र अभिक्रिया होते आणि आपल्याला वायू मुक्त झालेला दिसतो आणि प्रचंड उष्णता निर्माण होते. दुसरं उदाहरण आपण घेतलं तर कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली असता मला कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे अल्क मिळतं आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. पण ही अभिक्रिया सोडियम एवढी तीव्र नाहीये. बघा काय होतं, आपण एका परिचालनात पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये कॅल्शियमचा तुकडा टाकल्यानंतर बघा, तो कॅल्शियमचा तुकडा तरंगायला लागला. असं का झालं? ही अभिक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे हे हायड्रोजन वायूचे जे बुडबुडे आहेत ते कॅल्शियमच्या तुकड्याला चिकटले आणि त्या बुडबुड्यांमुळे तो कॅल्शियमचा तुकडा पाण्यावर तरंगायला लागला. तिसरं उदाहरण आपण बघूया. ॲल्युमिनियमची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली असता ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतं आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. बघा, आपण एका परिचालनात पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमचा तुकडा टाकला. कोणतीच अभिक्रिया दिसत नाही, कारण या समीकरणाचं नीट निरीक्षण करा. इथे H2O इन गॅशियस स्टेट वायू रूपात दिलंय, म्हणजेच ॲल्युमिनियमची साध्या पाण्याबरोबर कोणतीच अभिक्रिया होत नाही, पण पाण्याच्या वाफेबरोबर त्याची अभिक्रिया होते आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतं आणि हायड्रोजन गॅस मुक्त होतो. याच्यावरून मला असं दिसतं की ॲल्युमिनियम, कॅल्शियम आणि सोडियम याच्यामध्ये सोडियम हा खूप क्रियाशील आहे. सोडियम नुसता हवेत जरी ठेवला तरी तो जळतो, त्याची पाण्याबरोबर सुद्धा अभिक्रिया होते. म्हणून सोडियम हा नेहमी केरोसिन मध्ये ठेवला जातो, कारण सोडियम हा केरोसिन पेक्षा जड आहे आणि त्याची केरोसिन बरोबर कोणतीच अभिक्रिया होत नाही. म्हणून सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सोडियम नेहमी केरोसिन मध्ये ठेवतो. पुढची अभिक्रिया पाहूया. धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. याचं सामान्य समीकरण मी असं लिहीन, धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया झाली असता धातूचे क्षार तयार होतात आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. उदाहरणार्थ मॅग्नेशियमची हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर अभिक्रिया झाली असता मॅग्नेशियम क्लोराईड हा क्षार मला मिळतो आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. धातूची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. ही अभिक्रिया थोडी वेगळी आहे. धातूची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया झाली असता धातूचे नायट्रेट क्षार नायट्रोजनची विविध ऑक्साइड्स जसे नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि पाणी असे वेगवेगळे पदार्थ तयार होतात. उदाहरणार्थ कॉपरची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया झाली असता कॉपर नायट्रेट तयार झालं, नायट्रोजन डायऑक्साईड तयार झालं आणि पाणी तयार झालं. ही वेगळी अभिक्रिया आहे, म्हणून हे समीकरण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. धातूंची मांडणी एकतर चढत्या किंवा उतरत्या क्रमाने त्यांच्या क्रियाशीलतेनुसार केली तर आपण तिला अभिक्रियाशीलता श्रेणी असं म्हणतो.
त्यामध्ये बघा सगळ्यात वरच्या टप्प्यात आहेत पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम. हे सगळ्यात जास्त क्रियाशील आहेत. त्यांची पाण्याबरोबर सुद्धा अभिक्रिया होते जशी आपण मगाशी पाहिली आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन वायू मुक्त होतो. त्यामध्ये सगळ्यात क्रियाशील आहे पोटॅशियम. या मधल्या क्रियाशील धातूंमध्ये येतात मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, जस्त, लोह, कथिल, शिस आणि यांची आम्लाबरोबर अभिक्रिया होते आणि धातूंचे सल्फेट किंवा क्लोराईड क्षार तयार होतात आणि त्यांच्यापासून हायड्रोजन वायू मुक्त होतो. इथे तळाला आपल्याला दिसत आहेत तांबे, पारा आणि चांदी. हे कमी क्रियाशील धातू आहेत जे खूप साऱ्या अभिक्रियांमध्ये भाग घेत नाही. त्यांची क्रियाशीलता कमी असते. आणि त्याहूनही कमी क्रियाशीलता असणारे आहेत सोनं आणि प्लॅटिनम, म्हणून त्यांना आपण म्हणतो राजधातू. यांची आम्लांबरोबर अभिक्रिया होत नाही. फक्त त्यांची अभिक्रिया फक्त आणि फक्त आम्लराज म्हणजे संहत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि संहत नायट्रिक आम्ल यांचं तिनासिक प्रमाणात आपण मिश्रण घेतलं. हे अतिशय क्षरणकारी मिश्रण आहे. त्याला आपण आम्लराज म्हणतो. फक्त त्यांच्याबरोबरच या राजधातूंची अभिक्रिया होते. आयनिक संयुगे. धन आयन व ऋण आयन या दोन घटकांपासून तयार होणाऱ्या संयोगांना आयनिक संयुगे असं म्हणतात. धनायन व ऋण आयन हे विरुद्ध प्रभारी असल्याने त्यांच्यात विद्युत स्थितिक आकर्षण बल असतं. त्यामुळे ती स्थायू रूपात असून कठीण असतात. उदाहरणार्थ सोडियमचं आयन धन आयन, क्लोरीनचं आयन ऋण आयन. ते विरुद्ध प्रभारी असल्यामुळे त्यांच्यामध्ये विद्युत स्थितिक आकर्षण बल असतं. म्हणून ते त्यांच्यातलं आकर्षण बल मजबूत असल्यामुळे ते स्थायीरूप असतात आणि ते कठीण असतात. पण आयनिक संयुग ठिसूळ असल्यामुळे त्यांच्यावर दाब दिल्यास त्यांचे तुकडे मला करता येतात. आंतररेणुवीय बल अधिक असल्याने ती तोडण्यास बरीच ऊर्जा लागते. म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात. आयनिक संयुगाची जलीय द्रावणे विद्युत वाहक असतात. तसेच वितळलेल्या अवस्थेत मात्र आयन चल असल्याने ती विद्युत वहन करू शकतात. खनिज व धातुके. धातूंची संयुग अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्यांना खनिज म्हणतात. ज्या खनिजांपासून सोयीस्करपणे व फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना धातुके म्हणतात. सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या म्हणजे कमी वेळात आणि कमी खर्चात ज्या खनिजांपासून मला धातू मिळतो त्यांना आपण धातुके असं म्हणतो. धातू विज्ञान ते काय तर धातुकापासून शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करणे व त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करणे या प्रक्रियेस धातू विज्ञान असं म्हणतात. धातुकाचे सहतीकरण. मग जर मला धातुकापासून धातू मिळवायचा असेल त्याच्यातल्या मृदा अशुद्धी वेगळं करणं भाग आहे आणि ही जी मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याची प्रक्रिया आहे तिला आपण म्हणतो धातूचे सहतीकरण. मग धातूच्या सहतीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामधली पहिली पद्धत आहे गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. त्यामध्ये पहिली पद्धत आहे विल्फी टेबल पद्धत आणि दुसरी पद्धत आहे जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत. तुम्हाला चित्र दिसतंय. विल्फी टेबल पद्धतीमध्ये लाकडाचे अरुंद पातळ असे तुकडे कमी उताराच्या पृष्ठभागावर लावून हे टेबल तयार केलं जातं जे सतत कंपन पावत असतं. या टेबलावर धातुकाची भुकटी टाकली जाते. ही धातुकाची भुकटी धातुकाच्या लहान तुकड्यापासून बॉल मिल वापरून तयार केलेली असते. पाण्याचा प्रवाह टेबलाच्या वरच्या बाजूने सोडलेला जातो. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर हलक्या मृदा अशुद्धी दूर वाहून जातात. ज्यामध्ये धातूचं प्रमाण जास्त आहे आणि मृदा अशुद्धीचं प्रमाण कमी आहे असे सर्व जडकण या लाकडी तुकड्याच्या मागे अडकून पडतात आणि नंतर ते आपण असे गोळा करून त्याच्यापासून धातूक वेगळा करतो. दुसरी पद्धत आहे जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत. जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धतीमध्ये बारीक दळलेले धातू वरून हौदात टाकले जातात. हौदाच्या खालच्या बाजूने पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने वरच्या दिशेने सोडला जातो. मृदा अशुद्धी हलक्या असल्याने त्या हौदाच्या वरच्या तोटीतून पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर वाहत जाऊन वेगळ्या जमा होतात.
जड धातुकाचे कण हौदाच्या खालच्या बाजूने, जे जड आहेत ते खाली आले, मग आपण ते खालच्या बाजूच्या आउटलेट मधून वेगळे केले. मग इथे पूर्णपणे आपण गुरुत्वाकर्षण नियमाचा वापर केला. समान आकाराचे कण पण विशिष्ट वजनामुळे आपण ते पाण्याच्या मदतीने वेगवेगळे केले. पुढची पद्धत पाहूया, चुंबकीय विलगीकरण पद्धत. यामध्ये काय केलेलं असतं, 2 प्रकारचे लोखंडी रूळ आणि त्याच्यावरून फिरणारा एक पट्टा, अशा प्रकारची ही रचना असते. यापैकी एक चुंबकीय रूळ असतो आणि दुसरा असतो अचुंबकीय. जिथे अचुंबकीय रूळ आहे त्याच्या वरच्या बाजूला आपण धातुकाची पावडर म्हणजे चूर्ण टाकतो आणि या बरोबर खाली याच्या आपण 2 संग्राहक भांडी ठेवलेली आहेत काही अंतरावर. धातुकामधील जे अचुंबकीय घटक आहेत, ज्या मृदा अशुद्धी आहेत, त्या या पट्ट्यावरून सरकत येतात, पण त्याच्यामध्ये चुंबकीय गुणधर्म नसल्यामुळे ते पट्ट्याला चिकटत नाहीत आणि त्यामुळे ते असे दूरवर फेकले जातात आणि या संग्राहक भांड्यात गोळा होतात. जे धातुकाच्या चूर्णामध्ये ज्याच्यामध्ये चुंबकीय गुणधर्म आहेत ते पट्ट्याला चिकटून राहतात आणि नंतर ते या बाजूच्या संग्राहकामध्ये पडतात. अशा प्रकारे आपण अचुंबकीय आणि चुंबकीय घटक वेगवेगळे केले आणि कोणत्या गुणधर्माचा वापर केला, चुंबकीय तत्वाचा वापर करून आपण मृदा अशुद्धी आणि धातूंचे घटक वेगवेगळे केले. ही पद्धत कुणासाठी वापरतात, फेरस टंगस्टेट, कॅसिटराइट, स्टॅनिक ऑक्साइड. पुढची पद्धत पाहूया, फेन तरण पद्धत. आकृती पाहून घ्या. यामध्ये आपण जलस्नेही आणि जलविरोधी या 2 गुणधर्मांचा वापर करतो. धातूच्या सल्फर कणामध्ये जलविरोधी गुणधर्म असतात, म्हणजे ते कण पाण्याने भिजत नाहीत. मात्र मृदा अशुद्धी या जलस्नेही असल्याने ते पाण्याने भिजतात. मग त्याचा वापर करून काही विशिष्ट धातूंचं संहतीकरण आपण या पद्धतीने करतो. त्यासाठी आपण काय करतो, बारीक दळलेला धातू भरपूर पाणी साठवलेल्या एका मोठ्या टाकीत टाकतात. या टाकीत आपण ते धातू टाकलं. आता मृदा अशुद्धी पाण्याने भिजणार, पण मग सल्फरचे कण भिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये वनस्पतीचं तेल, पाईन किंवा निलगिरीचं तेल त्या पाण्यात टाकतो. त्यानंतर एक उच्च दाबाच्या हवेचा झोत पाण्यातून स्वतःच्या अक्षाभोवती फिरणाऱ्या ढवळणीच्या साहाय्याने फिरवलं जातं. मग हवेच्या झोतामुळे बुडबुडे तयार होतात आणि तेल आणि पाणी मिळून त्याचा फेस तयार होतो आणि हा फेस पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगायला लागतो. आता तेल हे हलकं असल्यामुळे त्याच्याबरोबर धातुकाचे कण या फेन मध्ये असतात आणि ते आपल्याला वरून वेगळे करता येतात. मृदा अशुद्धी पाण्याने जड झाल्यामुळे त्या खाली बसतात आणि आपण त्या खालच्या आउटलेट मधून बाहेर काढतो. ही पद्धत कुठल्या धातुकासाठी वापरतात, तर झिंक प्लेट आणि कॉपर पायराइट. पुढची पद्धत पाहूया, अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण. अभिक्रियाशील धातूंच्या निष्कर्षणासाठी विद्युत अपघटनी क्षपण पद्धती वापरतात. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम, संज्ञा Al, अनुअंक 13, अर्थात इलेक्ट्रॉन स्वरूपन 283 म्हणजेच संयुजा 3. तर आपण आता पाहूया ॲल्युमिनियमचे निष्कर्षण. ॲल्युमिनियमचं मुख्य धातू काय, बॉक्साईट. तुम्ही चित्र पहा ते असं दिसतं, Al2O3.H2O. यामध्ये मृदा अशुद्धी असतात, वाळू, सिलिका, आयन ऑक्साइड. ॲल्युमिनियमच्या निष्कर्षणाच्या 3 पायऱ्या. पहिली पायरी धातुकाचे संहतीकरण, बेअरची पद्धत. नंतर शुद्ध ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण आणि तिसरं धातूचं शुद्धीकरण. त्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहूया बॉक्साईटचे संहतीकरण, बेअरची पद्धत. पहिली पायरी आहे अपक्षालन. म्हणजे काय ते पहा. अशुद्ध बॉक्साईट उच्च दाबाखाली 140 अंश सेल्सिअस ते 150 अंश सेल्सिअस तापमानावर सार संग्राहकामध्ये उष्ण सहत कॉस्टिक सोडा म्हणजे NaOH द्रावणाबरोबर तापून त्याचं अपक्षालन केले जाते. म्हणजे त्या टाकीत ते एवढ्या तापमानाला साठवून ठेवलं जातं. ती जर अभिक्रिया मी लिहिली तर अशुद्ध ॲल्युमिना म्हणजेच Al2O3, कॉस्टिक सोडा म्हणजे NaOH मध्ये 2 ते 8 तास
उच्च दाबाखाली 140 डिग्री सेंटीग्रेड टू 150 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत मी जर भिजवून ठेवलं तर मला सोडियम ॲल्युमिनेट मिळतं आणि पाणी तयार होतं. हे जे सोडियम ॲल्युमिनेट आहे ते जलीय द्रावणात विरघळतं आणि पाण्यात द्रावणीय असं सोडियम ॲल्युमिनेट तयार होतं. दुसरी प्रक्रिया आहे गाळणं. मृदा अशुद्धीतील आयन ऑक्साईड हे सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणात विरघळत नसल्याने ते गाळून वेगळे केले जाते, म्हणजे आपली एक अशुद्धी दूर झाली, आयन ऑक्साईड. तिसरी पायरी आहे सिलिका वेगळी करणं. मृदा अशुद्धी मधली जी सिलिका आहे तिचं जलीय सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये ती विरघळते आणि सोडियम सिलिकेट तयार होतं. आता मला पुढची प्रक्रिया करायची, विरलन. विरलन म्हणजे काय बघा, सोडियम ॲल्युमिनेट मी आणखीन पाणी टाकलं, 50 अंश सेल्सिअस पर्यंत मी थंड केलं तर मला सोडियम हायड्रॉक्साईड आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा अवक्षेप मिळतो. मग हा जो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा अवक्षेप आहे तो मी गाळते, धुवून कोरडा करते आणि नंतर 5व्या पायरीमध्ये त्याला 1000 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापवते आणि मग मला ॲल्युमिना मिळतो, ज्याच्यामधली सिलिका आणि आयन ऑक्साईड या अशुद्धी आपण दूर केल्या आणि मला शुद्ध स्वरूपातलं ॲल्युमिना Al2O3 मिळालं. पुढची पायरी ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण. आकृतीमध्ये पहा, आपण समजून घेऊया ते कसं केलं जातं. तर शुद्ध ॲल्युमिनाच्या वितळलेल्या मिश्रणाचं ज्याचा द्रवणांक 2000 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त आहे त्याला आपण स्टीलच्या टाकीमध्ये ठेवतो आणि मग त्याचं विद्युत अपघटन करतो. टाकीच्या आतील ग्रॅफाइटचे अस्तर ऋण अग्राचे काम करते. कार्बनच्या कांड्यांचा संच धनाग्र म्हणून काम करतो. या द्रवणांक 1000 अंश सेल्सिअस कमी करण्याकरता मिश्रणात आपण क्रायोलाइट म्हणजेच Na3AlF6 आणि फ्लोस्पार म्हणजे CaF2 मिसळतात. त्यामुळे आपली इंधन आणि वेळ दोन्हीची बचत होते, म्हणून या दोन पदार्थांचं खूप महत्त्व आहे. विद्युत प्रवाह जाऊ दिल्यानंतर ऋणाग्रावर ॲल्युमिनियम जमा होते. वितळलेले ॲल्युमिनियम हे विद्युत अपघटनीपेक्षा जड असल्याने ते तळाशी जमा होते. मग आपण खालच्या आउटलेट मधून ते बाहेर काढून घेऊ शकतो. ऑक्सिजन वायू धनाग्रापाशी मुक्त होतो. बघा हे बुडबुडे तुम्हाला दिसतात, इथे ऑक्सिजन वायू मुक्त झाला. मग ही अभिक्रिया मी कशी लिहीन, तर ॲनोडवर म्हणजे धनाग्रावर ऑक्सिजन आयनांनी आपले इलेक्ट्रॉन देऊन टाकले आणि ऑक्सिजन गॅस तयार झाला. ऋणाग्रावर म्हणजे कॅथोडवर ॲल्युमिनियमच्या आयनांनी 3 इलेक्ट्रॉन स्वीकारले आणि ॲल्युमिनियम धातू तयार झाला आणि ही क्षपण अभिक्रिया आहे आणि ॲल्युमिनियम मला ऋणाग्रावर मिळालं. हा जो मुक्त झालेला ऑक्सिजन आहे त्याची या कार्बन ऋणाग्राशी म्हणजे या कार्बनच्या कांड्यांशी अभिक्रिया होते आणि तिकडे कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ते समीकरण मी कसं लिहीन, C+O2 gives CO2. हा जो कार्बन डायऑक्साईड तयार झाला त्यामुळे काय होतं, ग्रॅफाइटच्या कांड्या, या कार्बनच्या कांड्या ज्या ग्रॅफाइटच्या कांड्या आहेत त्यांचं ऑक्सिडीकरण होतं, त्या झिजतात. म्हणून ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटनी क्षपण करताना मला वेळोवेळी ग्रॅफाइटच्या कांड्या बदलाव्या लागतात. आता जे मध्यम अभिक्रियाशील धातू आहेत त्याचं निष्कर्षण कसं केलं जातं ते आपण थोडक्यात पाहू. मध्यम अभिक्रियाशील धातूंची धातुक ही मला 2 स्वरूपात मिळतात. पहिलं आहे धातूंचे सल्फाइड आणि दुसरं आहे धातूंचे कार्बोनेट. जर मला धातूंचं सल्फाइड धातूक म्हणून वापरायचं असेल तर मला त्याच्यावर भाजणे ही क्रिया करावी लागते आणि जर मला कार्बोनेट स्वरूपातलं धातूक मिळालं असेल तर मला निस्तापन ही अभिक्रिया करावी लागते. आता भाजणं म्हणजे नक्की काय, तर अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे ते धातूक तापवावं लागतं म्हणजे त्याचं ऑक्साईड तयार होतं. तेच जर कार्बोनेट धातूक असेल तर मात्र मला ते मर्यादित हवेमध्ये म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित ठेवून मला ते तापवावं लागतं म्हणजे त्याच्यापासून मला ऑक्साईड मिळतं. उदाहरणार्थ झिंक सल्फाइड जर अतिरिक्त हवेमध्ये भरपूर हवेमध्ये आपण जर तापवलं, उघड्या भट्टीमध्ये तापवलं तर मला झिंक ऑक्साईड मिळतं आणि सल्फर डायऑक्साईड वायू तयार होतो. जर मी झिंक कार्बोनेट, आता हे कार्बोनेट धातूक आहे, हे जर मी तापवलं
कमी हवेमध्ये, मर्यादित हवेमध्ये, तर त्याचं अपघटन होतं आणि पुन्हा मला झिंक ऑक्साईड मिळतं आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतं. म्हणजे दोन्ही प्रक्रियेमध्ये मला झिंक ऑक्साईड मिळतं, पण त्याच्या धातू मग या झिंक ऑक्साईडचं कार्बन सारख्या योग्य क्षपणाचा वापर करून त्याच्यापासून क्षपण अभिक्रियेने आपण जस्त मिळवतो. बघा का या कार्बनने झिंक ऑक्साईडचं क्षपण केलं आणि मला झिंक मिळालं आणि कार्बन मोनॉक्साईड वायू मुक्त झाला. जे कमी अभिक्रियाशील धातू आहे, ज्यांची क्रियाशीलता एकदम कमी आहे, ते निसर्गात बहुधा मुक्तावस्थेत आढळतात, संयुगाच्या स्वरूपात आढळत नाहीत. उदाहरणार्थ सोनं, चांदी, प्लॅटिनम. पूर्वी तांब हे मुक्तावस्थेत सापडायचं, पण सध्या मात्र ते फक्त कॉपर सल्फाईडच्या स्वरूपातच आढळतं. मग या कॉपर सल्फाईडला हवेत उष्णता दिली की मला तांब मिळवता येतं. पुढचा महत्वाची संकल्पना आहे धातूचं क्षरण. जर तो धातू लोखंड असेल तर लोखंडाची दमट हवेबरोबर अभिक्रिया होते आणि आयर्न ऑक्साईड तयार होतं, ज्याचं रेणुसूत्र आहे Fe2O3.H2O. याचा रंग असतो तांबूस आणि याला आपण म्हणतो गंज, गंजलेला साखळदंड. जर तो धातू तांबे असेल तर त्या तांब्याची हवेतल्या कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया होते, कॉपर कार्बोनेट तयार होतं, जे हिरव्या रंगाचं असतं. त्याला आपण म्हणतो तांब्याचे कळकणे. जसा हा धातू हिरवा झालाय, हा धातूचा पुतळा. जर तो धातू चांदी असेल तर चांदीची हवेतील हायड्रोजन सल्फाईड बरोबर अभिक्रिया होते आणि सिल्वर सल्फाईड Ag2S तयार होतं, ज्याचा रंग असतो काळा आणि म्हणून त्या वस्तू काळ्या पडतात, जसं हे भांड काळं पडते. ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमची हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतं, जे काळ्या रंगाचं असतं आणि त्यामुळे पदार्थाची चकाकी कमी होते. मला त्या धातूचं क्षरण थांबवायचं असेल तर मी काय करू शकते? तर धातूच्या पृष्ठभागावर एखाद्या पदार्थाचा थर बसवल्याने हवेतील ऑक्सिजनचा बाष्पाच्या धातूशी संपर्क रोखला जातो आणि त्यामुळे धातूचे क्षरण रोखता येते. मग मी हे कसं करू शकते? मी त्या धातूच्या पृष्ठभागावर रंग दिला, तेल लावलं, ग्रीस किंवा वॉर्निशचा थर दिला तरी मला धातूचं क्षरण थांबवता येतं. पण ही कायमस्वरूपी पद्धत नाहीये. मला जर कायमस्वरूपी क्षरण थांबवायचं असेल तर काही पद्धती आहेत, त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. त्यापैकी पहिली पद्धत आपण पाहूया, जस्त विलेपन, गॅल्वनायझिंग. यामध्ये आपण काय करतो तर लोखंडाचे किंवा स्टीलचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर आपण जस्ताचा पातळ थर देतो. या प्रक्रियेला गॅल्वनायझिंग म्हणजे जस्त विलेपन असं म्हणतात. पद्धतीमध्ये वस्तू ही वितळलेल्या जस्तामध्ये बुडवतात. जस्ताचा पातळ थर लोखंडाच्या वस्तूवर जमा होतो. उदाहरणार्थ चकाकणारे लोखंडी खिळे, आयर्न पाईप हे अशा प्रकारे बनवले जातात. दुसरी पद्धती आहे कथिलीकरण. वितळलेल्या कथिलाचा दुसऱ्या धातूवर थर देणे म्हणजेच कथिलीकरण. याला कलहीकरण असंही म्हणतात. तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्यावर क्षरणामुळे हिरवट थर जमा होतो. मगाशी आपण पाहिलं तो कॉपर कार्बोनेटचा असतो. याच्यामध्ये ताक, कढी किंवा आमटी ठेवल्यास ती कळकते, ती विषारी बनते, म्हणून अशा धातूंवर कथिलाचा थर देण्यात येतो. पुढची आहे धनाग्रीकरण. इथे आपण तांबे, ॲल्युमिनियम सारख्या धातूंवर विद्युत अपघटनाद्वारे ॲल्युमिनियम किंवा तांब्याच्या ऑक्साईडचा पातळ मजबूत लेप देतात. इथे लक्षात घ्या, ज्या वस्तूवर थर द्यायचा आहे ती वस्तू आपण धनाग्राला म्हणजे ॲनोडला लावलेली आहे, म्हणून याला आपण म्हणतो धनाग्रीकरण. आणि असा ॲल्युमिनियम ऑक्साईड किंवा तांब्याच्या ऑक्साईडचा थर जमा झाल्यामुळे त्या धातूचा ऑक्सिजन आणि पाणी याच्याशी संपर्क रोखला जातो आणि त्यामुळे त्याचं क्षरण रोखलं जातं. उदाहरणार्थ म्हणतो ॲनोडाइज प्रेशर कुकर, ॲनोडाइज कढई किंवा आपल्या घरामध्ये ज्या सरकत्या खिडक्या असतात त्याच्या फ्रेम्स. पुढची प्रक्रिया आहे विद्युत विलेपन. जवळपास मगच सारखीच आहे पण थोडासा फरक आहे याच्यामध्ये आपण काय करतो, जास्त क्रियाशील धातूवर त्याच्यापेक्षा कमी क्रियाशील धातूचा थर दिला जातो विद्युत धारेचा उपयोग करून, म्हणून याला विद्युत विलेपन असं म्हणतात. ज्या वस्तूवर थर द्यायचा आहे ती वस्तू ऋण अग्राला जोडतात. बघा उदाहरणार्थ चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित चमचे. म्हणजे जर थर दिला तर हा चमचा असा नंतर मला चांदीचा लेप दिलेला दिसेल. संमिश्रीकरण.
मग संमिश्र म्हणजे काय? दोन किंवा अधिक धातू किंवा एक धातू आणि अधातू यांच्या ठराविक प्रमाणातील एकजनसी मिश्रणाला आपण संमिश्र असं म्हणतो. ठराविक प्रमाण आणि एकजिनसी मिश्रण हे शब्द महत्वाचे आहेत. संमिश्राचे भौतिक गुणधर्म हे त्याच्या घटक गुणधर्मापेक्षा, घटक पदार्थापेक्षा वेगळे असतात. उदाहरणार्थ पितळ जे तांब आणि जस्तापासून बनलाय. ब्रॉन्झ ज्याच्यामध्ये 90% तांबे आणि 10% कथील असतं. स्टेनलेस स्टील ज्याच्यामध्ये 74% लोखंड, 18% निकेल आणि 8% क्रोमियम असतं. यानंतर आपण पाहूया SSC बोर्ड परीक्षेला आलेले प्रश्न. पहिला प्रश्न पूर्वी विचारलेला, योग्य पर्याय निवडा. जुलै 20 मध्ये 1 गुणासाठी हा प्रश्न विचारलाय. धातूच्या क्रियाशीलतेच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता झिंक, आयर्न, ॲल्युमिनियम आणि कॉपर ची मांडणी यापैकी कशी असेल? बघा, नीट उत्तर द्या. बरोबर आहे. उत्तर आहे अ. कॉपर, आयर्न, झिंक, ॲल्युमिनियम. दुसरा प्रश्न मार्च 20 मध्ये 1 गुणासाठी विचारलाय. धातुकाच्या विलगीकरणाची विल्फी टेबल पद्धत ही टिंब प्रकारची विलगीकरणाची पद्धत आहे. बरोबर आहे तुमचं उत्तर ड. गुरुत्वीय प्रकारची विलगीकरणाची पद्धत आहे. तिसरा प्रश्न मार्च 19 ला 1 गुणासाठी विचारलेला, गटात न बसणारा शब्द लिहा. कथिलीकरण, धनागरीकरण, संमिश्रीकरण, फेनतरण. कोणतं उत्तर आहे? करेक्ट, फेनतरण. कारण बाकी सगळ्या शरण प्रतिबंधक उपायामध्ये येतात. फेनतरण हे आपण धातुकाच्या संहतीकरणासाठी वापरली जाणारी पद्धत आहे. शास्त्रीय कारण लिहा. जुलै 20 मध्ये 2 गुणांसाठी विचारलेलं हे शास्त्रीय कारण, हवेमध्ये उघडी ठेवलेली तांब्याची भांडी हिरवी आणि चांदीची भांडी काळी पडतात. शास्त्रीय कारण बरोबर, क्षरण. पुढचा प्रश्न SSC बोर्डला विचारलेला. जुलै 2020 ला 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलाय. खालील आकृती पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. धनाग्रावरील अभिक्रियेचे समीकरण लिहा. ऋण अग्रावरील अभिक्रिया लिहा. ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटन होताना ॲल्युमिनाच्या मिश्रणामध्ये क्रायोलाइट आणि फ्लोरोस्पार का मिसळले जाते? पुढचा प्रश्न मार्च 20 मध्ये 3 गुणांसाठी विचारलेला. धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी दर्शवणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पाण्याबरोबर अभिक्रिया होणाऱ्या 2 धातूंची नावं लिहा. मध्यम अभिक्रियाशील 2 धातूंची नावं लिहा. बघा इथे आपल्याला दिसतायत सर्वाधिक आणि सर्वात कमी अभिक्रियाशील धातू कोणता? सर्वाधिक आणि सर्वात कमी अभिक्रियाशील धातू. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला हा परिच्छेद दिलाय छोटासा. त्या परिच्छेदावरून तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. वर दिलेली कुठली गुरुत्वीय विलगीकरण पद्धत आहे ते लिहा आणि या पद्धतीची नामनिर्देशित आकृती काढा. विद्यार्थी मित्र हो, या पाठात आपण जे काही शिकलो त्याची उजळणी घेण्यासाठी मी तुमची एक छोटीशी क्विज असेल, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं आकलन किती झालंय हे कळून येईल. चला तर आपण सुरुवात करूया उजळणी. त्यामधील पहिला प्रश्न, गाळलेल्या जागा भरा. लोखंड किंवा स्टीलवर जस्ताचा पातळ थर देण्याच्या प्रक्रियेला टिंब म्हणतात. युअर टाइम स्टार्ट्स नाव. जे उत्तर तुम्हाला वाटतंय ते मनात धरून ठेवा किंवा कागदावर लिहा आणि नंतर स्क्रीनवरच्या उत्तराशी ताडून पहा. बरोबर उत्तर आहे जस्त विलेपन गॅल्वनायझिंग. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. धनायन व ऋण आयन या 2 घटकांपासून तयार होणाऱ्या संयुगांना टिंब संयुगे म्हणतात. युअर टाइम स्टार्ट्स नाव. येस, यू आर करेक्ट. उत्तर आहे आयनिक संयुगे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. धातूंची जी संयुगे अशुद्ध स्वरूपात निसर्गात आढळतात त्यांना टिंब म्हणतात. युअर टाइम स्टार्ट्स नाव. येस, युअर आन्सर इज करेक्ट. उत्तर आहे खनिजे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर.
धातुकांपासून धातूचे शुद्ध रूपात निष्कर्षण करणे व त्यानंतर धातूला शुद्ध करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात, या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. युअर टाइम स्टार्ट्स नाव. थिंक. येस, यू आर करेक्ट. त्याला म्हणतात धातू विज्ञान. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर देण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. युअर टाइम स्टार्ट्स नाव. येस, यू आर राईट. उत्तर आहे विद्युत विलेपन. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. सत्य की असत्य ते लिहा. तांबे किंवा पितळेच्या भांड्यावर क्षरणामुळे हिरवट रंगाचा थर जमा होतो. युअर टाइम स्टार्ट्स नाव. थिंक. येस, उत्तर आहे सत्य. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. फक्त नावे द्या. राजधातूंना विरघळवणारे अभिक्रियाकारक. युअर टाइम स्टार्ट्स नाव. येस, यू आर राईट. आम्लराज. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. ॲल्युमिनियमचे मुख्य धातूक. युअर टाइम स्टार्ट्स नाव. थिंक. येस, उत्तर आहे बॉक्साइट. Al2O3.H2O. निसर्गात मुक्त अवस्थेत आढळणारे दोन धातू. युअर टाइम स्टार्ट्स नाव. येस, यू आर करेक्ट. सोने, चांदी. प्लॅटिनम उत्तर सुद्धा असू शकतं. पुढचा प्रश्न. रासायनिक सूत्र लिहा. क्रायोलाइट. युअर टाइम स्टार्ट्स नाव. येस, यू आर करेक्ट. आन्सर इज Na3AlF6. या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला आली असतील तर समजून जा की तुमचं आकलन या पाठाचं पूर्ण झालंय. ते अधिक परिपूर्ण करण्यासाठी मी आणखीन काही सरावासाठी प्रश्न देते, ते पाहून घ्या. या प्रकारे आपण आपल्या पाठाचा अभ्यास पूर्ण केला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या मालिकेतील सर्व व्हिडिओ तुम्हाला सहजपणे पाहता येतील आणि तुम्ही परीक्षेची पूर्ण तयारी करू शकाल. जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकायला विसरू नका. तुमचं शंका निरसन जरूर केलं जाईल. यशवंत व्हा, गुणवंत व्हा. थँक्यू. धन्यवाद.